स्वप्नील सरांसाठी एकदा जोरात टाळ्या. स्वप्नील सर, आजचा विशेष भाग असणार आहे. बर, मला विचारायचं, तुमच्या कुटुंबात किती व्यक्ती आहेत? किती जणांचं कुटुंब आहे? इमिजिएट म्हणशील तर 6 लोक. 6 लोक. आई बाबा, मी, बायको आणि 2 मुलं. 6 वा लोक. वा वा, म्हणजे एकत्र कुटुंब आहे तुमचं. आणि आज म्हणजे माझंही एकत्र कुटुंब आहे. आम्ही पण आई बाबा, भाऊ, बायको, लहान लेकरू अशी सगळीच माणसं एकत्र राहतोय सध्या. बरोबर. एकत्र कुटुंब पद्धती आपण टिकवून आहोत. अनेक कुटुंब आजही ती पद्धती टिकवून आहेत. बरोबर. हल्लीच्या मुलांना विचारलं एकत्र कुटुंब म्हणजे काय, तर ते सांगतात आई बाबा एकत्र राहतं, हे म्हणजे एकत्र कुटुंब आहे आपल्यासाठी. खरंय, दुर्दैवाने खरंय. हा, असं असू शकतं, त्यांच्यासाठी ती व्याख्या आहे. पण आपली परंपरा आहे एकत्र कुटुंब. आणि एकत्र कुटुंब हे कसं असायला पाहिजे, बर, याच विषयावरती भाष्य करणारी आणि एक सुंदर कुटुंब तुमच्या समोर मांडणारी एक नवी कोरी मालिका झी मराठीवरती दाखल झाली. आणि कमीत कमी वेळात अत्यंत लोकप्रिय झालेली ही मालिका, मला असं वाटतं आतापर्यंत जेवढ्या मालिका बनल्या या मालिकेत सगळ्यात जास्त कलाकार असतील अशी ही मालिका आहे झी मराठीवरची. बर. मालिकेचं नाव आहे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. सगळ्यांनी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात टीम तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. ओठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत तिला साही हवा. पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा डोसा, सुखाचा उसा साही हवा. धागा त्यातला. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. जोरदार टाळ्या सगळ्या कलाकारांसाठी झाल्या पाहिजे. पहिल्यांदा इतके सगळे कलाकार या मंचावरती एकाच सिरियलचे आलेत. असं होतं बऱ्याच वेळेला की एवढे कलाकार असतात पण 2 सिरियल असतात, एका बाजूला एक सिरियल, दुसऱ्या बाजूला एक सिरियल. आज तसं नाही, एकाच सिरियलचे एवढे पाहुणे. क्या बात आहे. जोरदार टाळ्या मी त्यांच्यासाठी वाजवतो. वा, आता लगेचच गप्पांना आपण सुरुवात करूयात. इतकी गंमत आहे तुमच्या या सिरियलमध्ये. म्हणजे कसं असतं, जेवढी जास्त माणसं तेवढी एनर्जी जास्त. तुमच्या सिरियलमध्ये ती गंमत आहे आणि ते पाहताना आम्हाला पण जाणवतं ती एनर्जी, ती गंमत. आणि आज जेवढी एकत्र कुटुंब आहेत ती तर ही मालिका बघतातच आहेत, पण जे एकत्र कुटुंबात नाही आहेत किंवा कामानिमित्त कुणाला दोघांना राहावं लागतं, त्यांनाही ही मालिका बघितल्यानंतर आता वाटतंय की आपण एकत्र राहायला पाहिजे. मला वाटतं हे या मालिकेचं यश आहे. झी मराठीसाठी जोरदार टाळ्या. यस, मी येणार आहे हार्दिककडे. हार्दिक याच्यामध्ये वेगळा दिसतोय आम्हाला. हार्दिक या आधीची मालिका प्रचंड गाजली तुझी, तुझ्यात जीव रंगला. आणि त्यानंतर हार्दिक डबल होता, जवळजवळ तू डबल. आता तू अर्धा झालायस. ह्याचं कारण काय, की तू मेहनत घेतलीस की तुझ्यापर्यंत नाश्ता येईपर्यंत संपतो. बरोबर आहे ना? फिरेपर्यंत ह्याच्याकडे काय केळीची सालीच राहायची फक्त. नाही, मेहनत घेतली खरंच. हा, म्हटलं तर एक मालिका झाली आहे, तर आता काहीतरी वेगळं करूया. कारण त्याच्यासाठी जसं वजन वाढलं होतं, म्हटलं तर प्रेक्षकांसमोर जसं प्रेक्षकांना बऱ्याच वेळा प्रॉमिस केलं की आधी सुद्धा आलोय चला उद्यामध्ये, आणि प्रेक्षकांना सांगितलं की कधी येईन पुढे, हा. तर वेगळ्या भूमिकेत आणि वेगळ्या रंगाने येईन. तर हा चान्स मिळाला आणि पुन्हा एकदा झी मराठीने चान्स दिला. त्यामुळे फार मजा येते वेगळं काहीतरी करा. आणि एवढं मोठं कुटुंब आहे, तर मी म्हणतो छोटंसंच कुटुंब आहे असं नेहमी म्हणत असतो मी. हा. खरं तर खूप मोठं कुटुंब आहे आणि प्रत्येकाबरोबर वेगवेगळी मजा येते, छान वाटतं. क्या बात है. वा 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 वा. तुझे फॅन्स तुला भेटत असतील आता आणि ते तुला मागच्या सिरियल पासून फॉलो करतायत. आता या व्यक्तिरेखेला बघून, या कुटुंबाला बघून त्यांची काय प्रतिक्रिया असते, किंवा एखादा लक्षात राहिलेला फॅन? प्रतिक्रिया लई खराब झालात तुम्ही. म्हणजे ते आधीचं जरा बरं होतं, हा. ते येऊन तेच म्हणतात लई खराब झालात तुम्ही, जरा दूध बीत पिझ्झा जरा दूध बीत पिझ्झा जरा. असं होत असतं. पण कोल्हापूरमध्ये तू राहिलास, कोल्हापूरचे काही पदार्थ आहेत, कोल्हापुरी मिसळ आहे, तांबडा पांढरा आहे, त्याची तुला सवय झाली. नाशिकचे पदार्थ वेगळे आहेत, त्यांची स्पेशालिटी. तिकडची काय सवय लागली मग सध्या आता? सध्या काहीच खात नाही, कारण खरंच खूप कडक डाएट मध्ये, हा. त्यामुळे काहीच खात नाही. हो, पण मी नागलीचा पापड, नागलीची भाकरी वगैरे हे ट्राय केलं. आणि इकडचा स्पेशल ठेचा. खरं तर सगळेच जे नाशिकचे कलाकार आहेत, कलाकार रोज ठेचा, मी त्यांना सांगतो ठेचा घेऊन ये, बाकी काय नाही आणलं तरी चालेल, पण ठेचा घेऊन ये. वा वा वा. मग तो म्हणतो की आता त्यांनी ठरवलंय डाएट करायचं आणि एक पर्सनॅलिटी वेगळी. त्याचं नाव सीड आहे सर. हो हो. सीडीत राहायचं असं त्यांनी ठरवलं. पण
प्रेम आहे सगळ्यांचं आणि ते प्रेम तुमच्यावरती असंच कायम राहो. यास आता येणार आहे अदितीकडे. अमृता तुझ्याकडे येणार आहे. यातली तुझी व्यक्तिरेखा फार वेगळी आहे. काय सांगशील या व्यक्तिरेखेबद्दल? अदिती ही प्रचंड श्रीमंत घरातली मुलगी आहे, पण तिला गर्दीची खूप भीती वाटते आणि तिचं अशा मुलावर प्रेम होतं ज्याच्या घरातच कुटुंबातच 22 जण आहेत. पण कुटुंब जर बांधलेलं असेल तर आय थिंक ती भीतीसुद्धा निघून जाते, हे कुठेतरी दिसतंय या मालिकेत. आणि काय हवं असं म्हणत ती या कुटुंबात रुळली आहे सध्या. वा 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 वा. तर आज हे सगळे कलाकार या मंचावरती आलेले आहेत आणि झी मराठीची कुठली मालिका जेव्हा आपल्याकडे येते तेव्हा मग तुकडटवाडीतली मालिका आम्ही तुम्हाला दाखवत असतो. तुमची मालिका इतकी मोठी आहे, इतकी प्रचंड आहे, इतकी कास्टिंग केले, हे आमच्यासाठी पण एक रिस्कच होती की आता हे कसं दाखवायचं, कारण बरोबर एवढी पात्र दाखवायची कशी. बरोबर. त्याची एक ट्रिक काढली आम्ही. बघा आता काय केलेलं आहे. आपल्याकडे पण जास्तीत जास्त कॅरेक्टर समोर येणार आहे. तुमचीच पात्र वेगळ्या पद्धतीने इथे येतील. तुमची मालिका आहे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं. आमची मालिका आहे तुझ्या माझ्या संसाराला आता आणि काही नको. हे खूप झालं आता. ती हिरोईन वैतागली आहे. ती म्हणजे आणि काही नको आता. तर बघूयात ही मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काही नको. तर सुरू करूयात आपली मालिका. तुमच्या मालिकेत जशी वेगवेगळी पात्र आहेत आणि मोठे काका आहेत, त्यानंतर मोठ्या आई आहेत, तर आप्पा आणि मोठ्या आई आमच्याकडे सुद्धा आहेत. भेटूयात आप्पा आणि मोठ्या आईंना. या. मायाच्या मायामध्ये कोण ग उभी वांगी तोडते वांगी तोडाय आले आणि मुळाच उपटला. तात्या ते तात्या. हे तात्या हा एवढेच. ए सोड मला सोड. अरे बाप रे, बोलतोय म्हणजे ससा असेल ससा. बरा सापडला. आज कालवणाला नाहीतरी काही नव्हतंच माझ्याकडे. नानी वाटण काढाया घे. अगं, मस्त ससा गावलाय ससा. असा ससाचा रसा करूया ना. अगं सुनबाई काय बोलतीस? अगं मी तुझा सासरा आहे. ससाचा आवाज ओळखीचा वाटतो. अगं नीट बघ ना, सासरा आहे तुझा तो. सासरा आहे, नीट बघ ना. सासरा मग दसऱ्याला आपण आपट्याची पानं वाटतो ना, ती पण ह्याच्यापेक्षा मोठी असतात. अगं बोलतीस काय? तू सासरा आहे ना. या 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 याल का या. काठी घ्या काठी घ्या. हा एक मिनिट. तुम्ही कोण आहे पण तिकडे त्या बाई उभ्या आहेत त्या ही कोण? माझी बायको. हा अयो बाई. काय काय बाय नाही, मी बयोबाय आहे. अगं हाईस, पण तुझ्याकडे बघून मला भीती वाटते ना, म्हणून म्हटलं अयो बाई. पण मी काय म्हणतो हे तात्या हे तात्या तात्या. एवढेच कसे तात्या? आता एवढ्या मोठ्या संसारासाठी घासता घासता बारीक झाली. खरंय खरंय. पण मागच्या वेळेला बघितलं होतं तेव्हा उंच होते हो.
ही बरोबर काठी येत होती बरोबर ऍक्च्युली. दिवाळीमध्ये काय झालं, बाथरूम मध्ये गेले आंघोळीला, मोरीत पडले होते ते. ते कोणतरी आलं आंघोळीला आणि साबण म्हणून त्यांना घेतलं आणि घासून बारीक असंच आहे सगळ्यांचं, असंच आहे. घरातल्या मोठ्या माणसांची कसं वागावं काही कळत नाही यंदाच्या पिढीला बघा. हा हा अच्छा अच्छा, पण मी काय म्हणतो, हे छोटे झाले, हा. ह्या नाही झिजल्या. असं कसं, ह्या घरासाठी सगळ्यात जास्त मी केलंय. हा. हे कुठं झिजलंय वय. मग आमच्या घरातली माणसं खाण्याच्या बाबतीत कशी आहे तुम्हाला सगळ्याला माहितच आहे. गेल्या टायमाला काय झालं, ह्या खिडकीतनं शेजारच्या पोरांनी बताशेन ते रेवड्या टाकल्या, ती घ्यायला सगळी एकमेकाच्या उराव धार 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 धार. त्याच्यात सगळ्यात खाली सापडलं हे. चिंबून चिंबून हे बारक झालंय. म्हणजे काय माहितीये का, आमच्या घरातले फॅमिली मेंबरच बघा ना केवढे आहेत. हो ना. माग आम्ही असं गमती गमतीत आबादुबी खेळत होतो ना, हा. तर दंगलीचा गुन्हा दाखल केला आमच्या. वा 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 वा. आणि तुम्हाला सांगते ना, आमची फॅमिली एवढी कॉमेडी आहे, एवढी कॉमेडी आहे ना, तुम्ही बघा बघा समोर बसलेत, त्यांना जोक लागत नाही, उगा हसतात आपले. आमच्यावर विश्वास ठेवा, पुढे जोक आहेत. आणि स्वतःवर पण विश्वास ठेवा, तुम्ही परत येणार आहे. नाही, नाही. हे बरं, हे कोण आहे, हे कोण आहेत? मी आप्पा आहे आप्पा. अच्छा. आणि हिचा कुठे गेली, हिचा नवरा आहे. अच्छा अच्छा. अरे बापरे, काय करताय तुम्ही? एक मिनिट बाबा, महत्वाचं काम आहे, थांबा, त्याच्याशिवाय सुरुवात होऊ शकत नाही. पूजा पूजा. झाड पाडा. वा वा वा. अरे वा वा वा. काकू एक चेहरा राहिला, एक चेहरा काकू राहिला का? हो, एक चेहरा राहिला. अरे चेहरा क्या देख. कामाचाच राहिला होता. थँक्यू. अगं बाई, हा. अरे वा वा. बस. काय करताय हे साधारण? कसलं झाड आहे हे? आमचं फॅमिली ट्री आहे हो. सकाळ सकाळ आम्ही सगळे आधी ह्याचं दर्शन घेतो आणि मग दिवसाची सुरुवात करतो आम्ही. काय क्या बात आहे, एवढी भक्तिभाव? नाही नाही, लक्षात नको राहिला का, कोण कुणाची बायको आहे, कोण कुणाचा नवरा आहे, कुठली पोरं कुणाची आहेत. सकाळी उठल्यानंतर आम्ही पहिलं दर्शन घेतो, नीट बघून घेतो, आणि सकाळी एक वेळ दर्शन नाही झालं तरी चालेल, रात्री मात्र कंट्रोल. अच्छा अच्छा, बरं बरं. नाही, हे मला कळलं, पण एवढीच आहेत लोक, बाकीचे लोक कुठे आहेत? नाही नाही, आहेत नाहीत नाही. ए, तयार आहे का? या 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 सगळे या. एक दूसरे से करते हैं प्यार. काय करताय काय तुम्ही? हे आर्य आहे. अच्छा. तिला डॅन्सची जाम आवड आहे, म्हणून आपलं तिला पण नाचायला लावलं. लोकांना कला कळली पाहिजे सगळ्यांची, बाकी काय नाही. बरं, हा, बरं. चल, ए, कट आउट हो. काय हरकत नाही, काय वा, हरकत वा. नाही. आता जरा तुम्ही जरा सगळे सांगा मला, कोण कोण काय काय नावं वाचून सांगा. कोण? मी सांगते. नानी काकी, वा नाना काका, बापू काका, वा ताई काकी, वा वा रत्नाक्का. वा वा. लिहिताना ते रत्नाक्का काय झालंय. ठीक आहे, पण साऊथचं लावलं. बाळा काका, हा, पल्लू काकी, हा. यांना तर तुम्ही ओळखता. तुमचे मिस्टर. ताते आमचे, हा, बोयोबाई हा. आणि शिर्के. हा कोण आहे? शिर्के आपल्या फॅमिलीत काय करतोय? अरे हा कोणाचा आहे?
असं ना आपल्यातलाच ना हा? एवढी गर्दी आहे तर कुणाला तरी झाला असन तो तुम्ही झालं का नाही सांगत रे कसं कळणार मग नंतर हा? तुला डायलॉग आहेत का इकडं पेमेंट आहे का चले डॉक्टरचे आर्टिस्ट आहेत कन्फर्म पण आपल्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला डायलॉग नाही म्हणून आपलं बोलूया. माईक लावून आले बेशरम इकडे अशी ही आमची फॅमिली. मुलगा कुठे आहे मेन हिरो सिद्धू? अरे सिद्धू कुठे आहे? सिद्धू मी इथं शाम चरणों में दिए देखे जहाँ भी देखे तुझको भी पाए सुबह शाम चरणों में दिए काय करतीस? काय ती लेकराला लहानपणापासून अशी ओवळते. कसं झालंय बघ ना ते ओळू. मी शाहरुख असतो ना? शाहरुख नाही बाळा, सिद्धू असतो. असं सिद्धू असतो ना मी? बाळा ऐक एक हा पण बाळा आहे आपल्याकडे हा थांब तुला नाही बाळा सिद्धू हा कसा आहेस बाळा? मी मस्त. भाऊ आणि कामधंदा कसा चाललाय नोकरी वगैरे? मस्त मस्त. काय कुठे काम करता आपण? मी IT मध्ये काम करतो. क्या बात आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी? नाही इरफान टपरी पानाला चुना लावतो मी. चुना लावायचं काम करतो. कॉमेडी मध्ये एकदम त्याच्या आईवर गेलेलं. आई अगं कळवायचं तरी काय झालं बाळा? तात्या काय अगं बॉडी कुठे? इथं आहेत ना तात्या हे काय तात्या असं का वाटलं बाळा तुला? अगं एवढी गर्दी बघून मला तसंच वाटलं. ही सगळी आपल्याच घरातली माणसं आहेत बाळा. बाळा इकडे बस हा बस मला सांग ते चटका बसन हा मला सांग माझ्यासाठी काय आणलंयस तू? अगं आई हे बघ हा हे बघ बाळा मुंबईवरनं येताना माझ्यासाठी साडी आणलीस? हे नाही ही तुझीच आहे. पाळत घातली होती खाली पडली होती ती आणली. अगं बाई मला ओळखू कशी नाही आली मग ही? आई हे बघ इन मीन तुला 3च साड्यात येशील. आणि म्हणते मला ओळखू नाही आली. हे काय होतं? तो त्यांनीच पंच घ्यायला सांगितला मला. त्या म्हणलं तुम्ही तो पंच घ्या म्हणजे तरी मला नवीन साड्या मिळतील. असं आहे का? आणि कुणाकुणासाठी काय काय आणलं बाळा? सिद्धू मला ओळखलंस? अगं तुला ताई काकी. अरे कसं विसरीन. माझ्यासाठी काय आणलेस? हे बघ हे तुला आज लावावंच लागल. हे काय? म्हणजे बापू काका आहेत ना बापू काका हे तुला ओळखतील आणि तुझ्याशी जास्त वेळ गप्पा मार. मस्तच की. अरे एवढा मुखवटा आणायची काय गरज होती बाळा? नुसती 2 शिंगा आणली असती तरी चालेल. बापरे
वहिनी वहिनी तुम्ही येता इकडे मला ओळखलंस का रत्नाट्य बस काय माझ्यासाठी काय आणलंय आणलंय हे घे पाकिट काय यात एस ची तिकीट आता तरी जा ना आमच्या घरून सारखं आमच्या घरी काय विसरू नकोस मी तुझं नाव ठेवलंय हे बघ मी रोडवर उभा असतो ना तर 100 लोक मला नाव ठेवते हे खरं आहे मला माहिती आहे. मग आता सगळ्यांना घरी आणू का बर सिद्धू माझ्यासाठी काय आणलं रे हो हे घ्या तेलाची बाटली हो केस येणार तेल त्यांना पण दे थोडस मी काय म्हणतो तुम्ही केस वाढवत का नाही राव का म्हणजे ह्यांचा रोल करताना आम्हाला टाकलं करावं लागतं. वा वा चांगले दोघं मिळून वापरू हा ए बाजारात तर वस्तू वाटणं तुम्ही 40 मिनिटं घालत इंट्रो द्या आता इंट्रो सगळ्यांचा चला चला मी देतो पहिल्यांदा कुटुंब प्रमुख या नात्यानं शेतकरी माणूस मी कुटुंब हाच माझा नफा वा शेतकरी माणूस मी कुटुंब हाच माझा नफा सिद्धू माझा पोरगा म्हणतो मला पप्पा नाव माझा आप्पा किती पण वाडा मिसळ पण हे घेत नाही कट वा क्या बात. किती पण वाडा मिसळ पण हे घेत नाही कट का कारण लोक म्हणतील ना त्याला कटप्पा 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 मी देतो. मैं अपने पापा से सीख के आया हूँ मैं अपने पापा से सीख के आया हूँ असं म्हणतो ऋतिक मिल गया कोई मध्ये मैं अपने पापा से सीख के आया हूँ असं म्हणतो ऋतिक मिल गया कोई मैं अपने पापा से सीख के आया हूँ असं म्हणतो ऋतिक मिल गया कोई मी आहे या घरची मोठी आई आहे मोठे आहे मी या कळलं मोठी आई आहे त्यासाठी एवढं करायची गरज नव्हती मैं अपने पापा से सीख के आया हूँ कळलं खरं सांगू ह्या एवढ्या फालतू पंचायती एवढा पसारा मारला असू दे. जादू तुला आवडलं ना जादू कोण राहिलं ते इंट्रो द्यावं हा मी देतो कष्टाची पिको तुम्ही फळं पेरू चिक्कू बनाना वा वा कष्टाची पिको तुम्ही फळं पेरू चिक्कू बनाना मी या घरचा मधला भाऊ नाव आहे माझं नाना आता ते करा काय चिमणे ते करा वेगळे आहेत ना नाना करते मी शिवणकाम शिवते शेरवानी क्या बात आहे. करते मी शिवणकाम शिवते शेरवानी आणि मी आहे नानी आणि या येडाच्या बाजारात मीच एकटी शाणी आली मोठी तुला सकट शिरा खाते ही बाई आणि ही शानी तू काय मला सांगती तुझं का हा? अंडा करी करायला जाती तर अंडे टाकायला विसरती इतकी तर जाईल खोपडी जाऊ बाई तुम्ही भांडू नका बरं पुढचं कोण आहे ते इंट्रो द्या पटकन आता मी देतो वा वा नाव माझं बापू माझी आहे डेअरी नाव माझं बापू डेअरी नाही डेअरी दुधाची डेअरी नाव माझं बापू माझी आहे डेअरी हे घर म्हणजे केक मी त्यावरची चेरी पाहिले हा हे अशी जर चेरी असेल तर केक तर असाच होऊन बसा माझ्या चुलत्याला कोणी काय बोलायचं नाही अरे नवरा आहे तुझा मान्य आहे आपल्या घरात जास्त मेंबर आहेत जास्त माणसं आहेत थोडं कन्फ्युजन होतं पण एकदम नवऱ्यालाच तू विसरायला लागलीस म्हणजे सॉरी घे मी देते तुझा इंट्रो दे बापू माझे मिस्टर त्यांचं प्रेम म्हशीच्या गोट्यावर बापू माझे मिस्टर त्यांचं प्रेम म्हशीच्या गोठ्यावर दिसत असली मी जरी गोगल गाय तरी मारते सगळ्यांना वाटेवर काय
अगं काय तुझी भाषा ही हे असं बोलायचे संस्कार केलेत का आम्ही तुझ्यावर? काय ग भाषा तरी नीट वापर. तुला 4 माणसांनी ह्याला नाही अन्न दिला तुला. अरे काय पाणी ह्याची दिवाळी अजून संपना झाली घाबरून घाबरून. लाडू देते तुम्हाला लाडू. मला चकली पण पाहिजे. लाईट नाही खडेल म्हातारे. देते चकली. ए गबसा गबसा. इका नेऊन कुठं तरी त्या शांत रताळी अक्का तू घे इंट्रो. रत्नाक्का. माझे 3 भाऊ आहेत राजे आणि मी आहे हुकमाचा यक्का. माझं नाव रत्नाक्का. जोकर नाही दिसत मला. ए तुझं थोबाड बघ ना जरा एकदा आरशात. हा निवळ डेऱ्यावरनं खडून नाकन डोळं काढल्यासारखं वाटतंय ती. चेहऱ्यावर नाक आणि डोळेच असतात ना, हात पाय असतात का कुणाला? तू का बस, तू काय बोलू नको. मी आहे डॉक्टर. माझं नाव बाळा. कवितेतून घे ना, कवितेतून. अरे गद्या पद्यातून घे ना जरा. सोपं हे बघ. मी आहे डॉक्टर, लोकांना देतो औषध गोळा. मी आहे डॉक्टर, लोकांना देतो औषध गोळा. माझं नाव बाळा. एवढं सोपं. हे कोणी दिलं? हे कोणी राईम करून दिलं होतं? आपल्यातलं असू दे. अरे हा बोल. हॅलो सीट. हा ऐक ना, हा माझ्याकडे एक गुड न्यूज आहे. काय? काय 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 गुड न्यूज आहे? सीट, हा मॉम डॅड लग्नाला तयार झालेत. काय म्हणजे आतापर्यंत लग्न केलंच नव्हतं? काय बोलतोयस? मॉम डॅड आपल्या लग्नाला तयार झालेत. काय? म्हणून मी तुला भेटायला येतेय तुझ्या गावी, तुझ्या छोट्याशा फॅमिलीला भेटायला. काय? कधी? आता. अरे मेलो. काय म्हणतोय? नाही मी आलो तुला स्टेशनला घ्यायला. नको नको, काही गरज नाही त्याची. मी गाडीने येते. बरोबर ये. अरे लप्पा पण राज्य कुणावर आहे? अरे राज्य बिबट्या आलाय पया. अरे लप्पा अरे पण तू का नाही लपत आहेस? अरे असं कसं लपणार? त्याला संशय येईल ना, कुणीतरी बाहेर असायला हवं ना. हा पण त्यानं तुला खाल्लं तर? अरे मला नाही खात. कसं काय? मी व्हेज आहे आणि बिबट्या व्हेज नसतो. बरोबर कळलं का? मग मी पण व्हेज आहे ना, मी पण थांबतो. नाही बरोबर आहे, पण नॉनव्हेज खाताना त्याला जर वाटलं की सफेद कांदा खावा तर वडून खाईल ना. अरे जातीची नाही निघालं म्हणून म्हणतो तो. काय झालं सीट? एवढा का घाबरलायस? तुझा
झी मराठी अवॉर्ड मधला डान्स तू स्वतःच परत पाहिलास का? बापरे. अच्छा नाही तसं नाही ग, म्हणजे हे गर्दी गर्दी दिल गर्दी जिगर दिल को जलाया लपना गर्दी दिल गर्दी गर्दी नाहीये ते, दर्दी आहे दर्दे. हा काय मला गर्दी ऐकू आलं. बापरे मी घाबरलेच. तुला माहितीये ना सिद्धू, मला गर्दी अजिबात आवडत नाही. मला गर्दी इतकी आवडत नाही की दांडिया पण मी एकटीच खेळते आणि फॉरवर्ड मी एकटीच असते. मॅसेज कोण करतो? मीच करते. मीच मेसेज टाईप करते. हाय कशी आहेस, फोटो छान टाकलायस, आणि मग मीच रिप्लाय करते थँक्यू सो मच, टेक केअर. वाव सिद्धू, मस्त आहे रे तुझं घर. खूप छान. आणि ही गच्ची किती मस्त. ह्या गच्चीत तू, मी आणि एकांत. वा. आणि काय हवं? फुटाणे. हा? कबुतर येतात ना टाकतो त्यानं मी तिथं. पण खरं सांगू सीड, तू कधीच मला सोडून जाऊ नकोस. हा नाही नाही, कारण तुझ्याशिवाय मी माझं लाईफ इमॅजिनच करू शकत नाही. सीड, तू माझ्या आयुष्यात नसलास तर माझं आयुष्य सीडलेस होऊन जाईल रे. सिरियसली? सिरियसली? अगं बाई, वाव सीड, बटरफ्लाय. बटरफ्लाय नसतं ग ते, बटर रोटी असतं. अरे बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. बघ ना सीड, तू काय बटर रोटीचं घेऊन बसलायस? नाही तुला बटर रोटी आवडते ना म्हणून म्हटलं. मला बटर रोटी नाही आवडत, मला प्लेन रोटी आवडते. आणि तुला? बटर नानी. बटर नानी. अरे काय बोलतोयस? बटर नाही, बटर नाना. बटर नाना आवडतो मला. तर मंडळी, ही मालिका अशी सुरू राहणार आहे, पण या मालिकेत पुढे काय घडणार आहे याची उत्सुकता आम्हाला सुद्धा आहे. पाहुयात याच मालिकेचा पुढचा भाग उद्याच्या भागात. तर मंडळी, काही प्रेक्षक इथे येत असतात आणि प्रेक्षकांना काही प्रश्न असतात. बघूयात कोणाला काही प्रश्न आहे का? मला नमस्कार. नमस्कार. क्या बात आहे. कोणाला प्रश्न आहे का आपला? या मालिकेची जी हिरोईन आहे आदितीला मला प्रश्न विचारायचे. मी वर येऊ का? म्हणजे या की, काय काय प्रश्न. नमस्कार. ते आदिती, तुम्हाला विचारायचं म्हणजे माझी बायको आणि मी जबरदस्त फॅन आहेत. अच्छा. थँक्यू. काय म्हणजे मला शब्द नाहीत बोलायला, एवढा खुश झालोय मी. म्हणजे खरं तर ते तुम्ही ते वेगन म्हणजे काय आहे ते सांगा ना. काय काय? वेगन. हा, ते विगन आहेत. विगन म्हणतात. विगन काय? मला यादच कळलेलं, आपण काही एवढे इंग्लिश वाले नाही. मलाही कळल्यामुळे मी आपलं वाचलं मगाशी. लोकांसाठी तेवढं असं ना, विगन म्हणजे व्हेज ऐकलेलं आहे आपण, नॉन व्हेज ऐकलेलं आहे. नॉन व्हेजिटेरियन, व्हेजिटेरियन आणि विगन हा एक प्रकार आम्ही ऐकतो बाबा. तर तुम्ही सांगा काय असतं. काय व्हिगन म्हणजे? त्यात मांसाहार नसतो आणि प्राण्यांपासून जे काही प्रोडक्ट्स असतात ते आपण खात नाही. म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स, गाईपासून दूध मिळतं, दुधापासून जे काही पदार्थ बनतात ते नाही खायचे. मांसाहार नाही करायचा. इन शॉर्ट, प्राण्यांपासून जे काही आपल्याला मिळतं ते नाही खायचं. दूध पण नाही? दूध पण नाही. अरे चहाचा मूड झाला तर काय करायचं माणसं? कोरी चहा. नाही, पण दूध असेल ना काहीतरी. तुम्ही त्या फोटोत बघितलं तुम्ही दूध प्यायला? सोया मिल्क. सोया मिल्क. नाही चुकतंय तुमचं. आधी मिल्क मग सोया. असं कसं सोया मिल्क? असं नाही. सोया मिल्क वेगळं असतं. म्हणजे सोयाबीन असं की नाही आपलं, त्याच्यापासून दूध काढतात. मग प्राणी नाहीत की काय ते सांगतायत ना. ते प्राण्यांचं नाही घ्यायचं, काय नाही घ्यायचं, दूध वगैरे नाही चालत.
आणि कसं आहे ना आदिती, खरं तर मी तुमच्या शेजारी राहतो. अच्छा अच्छा म्हणजे आपली भेट नाही झाली कारण तुम्ही शूटिंगला असता, मी कामात असतो. आता कसं सांगता येतं, काय झालंय, मी चाललोय 2 दिवस गावी. आणि बायकोनी बासुंदी एवढं बघलं बनवले. आता ती ठेवायची कुठं? फ्रीज नाही तुमच्याकडे? फ्रीज नाही ना आमच्याकडं. ते ह्यांच्याकडे फ्रीज असेल. मग आहे का नाही? फ्रीज आहे ना? हाय, बस. म्हणजे ती बासुंदी ठेवायची होती, तर तुम्ही ठेवून घ्याल का? का पण त्यांच्याकडेच का ठेवायची? एक तर त्या विगन आहेत आणि दुसरं म्हणजे त्या बासुंदी तोंड घालणार. मांजर आहे का? तसं नाही, मांजर आहेत का त्या? सेफ राहते ना म्हणजे बासुंदी. अच्छा त्या अर्थाने म्हणले मी. अच्छा, मी दुसरीकडे ठेवलं अनसेफ आहे आमच्या घरी तर काय म्हणून तुमच्या घरी बासुंदी ठेवायची. ठेवाल का तुम्ही? चालेल चालेल. आणि अंडी चालतात का? अंडी त्या ह्याच्यात नाही चालत बोलले ना, प्राण्यांचं काय नाही. अंडी पण नाही चालत. बरं झालं का? 2 क्रेट अंडी आहेत. काय? आणि ते हे चालतं काय? पाणी 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 चालतं. नॉर्मल. पाणी चालतं. पाणी पितात ते लोक. वा वा, झाला तुमचा प्रश्न? झाला. अच्छा, अजून एक होता प्रश्न. मग घ्या ना. काय प्रश्न? तिकडे माझी बॅट पाहिजे तुम्हाला? बॅट द्या त्यांची बॅट. बॅट पाहिजे? खेळता काय आता इथं? नाही क्रिकेटची बॅट आणली तुम्ही? हा सर. अच्छा अच्छा. काय बॅट आहे पुन्हा त्यांना. अरे बेटा ना, काय प्रॉब्लेम? असं जा तिकडे, काय हरकत नाही. सर, मी खूप मोठा फॅन आहे तुमचा. सर तुम्ही बसा ना, तुम्ही उभा ना करा, तुम्ही बसा ना सर, प्लीज 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 सर. ह्याच्यावर फक्त सही द्या. वाव, द्या. हो, सलमान तांबोळी. काय? सलमान तांबोळी. हे सलमान तांबोळी लिहिले तुम्ही? हो. मग तुम्हाला कोण वाटले? मला राहुल द्रविड वाटले. बापरे, काय तुम्ही एवढ्या मोठ्या माणसाला पाठी बसवले आणि नाव काय? राहुल द्रविड नाही, ते तसे दिसतात थोडे थोडे, पण ते सलमान आहेत. अरे नाही रे, असं काय? आता हे सगळं फुकट गेलं माझं. 200 रुपये खर्च झालाय बॅटला माझ्या. मग ती घरी वापरा तुम्ही ती बॅट. नाही कशी वापरणार? ही सही तुमचीच आहे ना? सही माझी. तुम्हीच घ्या ना 200 रुपयाला. अजून कोणाला काय? मला विचार, रत्नाक का आलात भाई? आलेत की काय इकडे बसल्यात? नमस्कार. म्हणजे तुमच्याकडे बघितलं ना, मला एकदम प्राऊड फिलिंग होतंय, खरं सांगतो. तुम्ही म्हणा बुलेट वरनं शूटिंगला येत आहे. हो, खरं आहे का? हो. व्हिडिओ दाखवा रे. दाखवा रे. काय सांगता? अरे बापरे, खरं आहे? कर ना. फोटो आहे? फोटो आहे? बघितला फोटो. आम्ही कशाला बोलू खोटू? चालेल 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 चालेल. पण मॅडम, खरं तर स्पेशल भेटायचं होतं. आम्ही पिक्चर करतो, डायरेक्टर आहे मी. सैराट पार्ट 2 करतोय. सैराट पार्ट 2 करतोय. आणि आर्ची मॅडमच्या रोल साठी तुम्हाला म्हणून विचारायचं होतं, आर्चीची भूमिका तुम्ही कराल का? त्यांनी आर्चीचा रोल करायचा आहे. हो. चांगले कराल का? शेवटी मरणार नसेल, मारणार असेल तर? नाही, मरणाचं पिक्चर नाही आपला. आपल्याकडे फक्त मरणाचा ऑडियन्स येईल. आर्चीची भूमिका कराच माझ्या पिक्चर मध्ये. नक्की करणार. क्या बात आहे. पण याच का आर्ची पाहिजे तुम्हाला? कारण ह्यो परशा आहे माझ्या पिक्चर मध्ये. परशा आहे. हा कसा असेल परशा? ह्याच्या बापान पैसे लावले. त्याचा बाप? मी स्वतः. याला हिरोईन गावाला मी काय करू?
ओके ठीक आहे तर प्लीज बुलेटवाल्या करा करा पण Thank you. मॅडम Thank you, करा madam. तुम्ही. Thank you. आणि एंडचा बिलकुल विचार करू नका कारण एंडपर्यंत जाणारच नाही त्याचा चांगलाय चांगलाय सर पण मला यायचं होतं जरा स्टेजवर या येऊ का या एक- या या काका एकदा आम्हाला पण दाखवा ना परशाचा चेहरा पैसे दाखवा वर्षावर ए, परशा आरची आली आरची याचा डान्स घ्या रे आजची बरोबर डान्स पाहिजे का इंडिव्हिज्युअल पाहिजे तुम्हाला नाही नाही आरची मॅडम तर सोबत लागतील ना बर बर मॅडम या ना आरची या ना please. आता धीर झालो या मग बधीर झालो या आग उडतंय मुंगट पडतंय झिंगट रंगत आहे. वा वा हॅलो संजय जाधव सर त्या शूटिंगच्या तारखा तुम्हाला दिलत्या ना मी है ना आता त्या सगळ्या कॅन्सल झाल्या का त्या हिरोईन सोबत ठेवली तरी आमचा परशा पारोशाच दिसतोय आम्हाला सॉरी मॅडम सॉरी तुम्ही बसा मॅडम